इस न्यूज के प्रायोजक है आई विजन अकेडमी, यूकेजी टू 12th स्टँडर्ड सायन्स ऍडमिशन ओपन, 12 इमाम चौक, पानगल मध्ये समोर, सोमवार पेठ, सोलापूर. मनोहर भोसले प्रकरणाचा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून एसआयटी मार्फत वेगाने तपास सुरू असून आतापर्यंत तपासात 24 सह आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 3 आरोपींना न्यायालयाने 21 ऑगस्ट 26 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान या प्रकरणातील आरोपी रामदास झोळ फरार असून त्याच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले. कुर्डवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 192 अन्वये 23 एप्रिल 26 रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांनुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. मुख्य आरोपी मनोहर चंद्रकांत भोसले व त्याच्या साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण 6 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तपासादरम्यान दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा मनोहर भोसले याला प्राप्त झालेल्या कथित अवैध पैशांच्या विल्हेवाटीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित आर्थिक व्यवहार तसेच या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीच्या भूमिकेचा तपास सुरू ठेवला आहे. तपासातून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तुमच्या मुलांच्या यशासाठी सोलापुरातील सर्वात उत्तम ठिकाण आई विजन अकॅडमी. ट्युशन क्लासेस फॉर यूकेजी टू 12th स्टँडर्ड, प्रशस्त क्लासरूम, बसण्यासाठी कम्फर्ट बेंचेस, लिहिण्यासाठी व्हाईट बोर्डची सुविधा, डिजिटल लर्निंग अंतर्गत लवकरच प्रोजेक्टची सुविधा सुरू. इंग्लिश, गणित, विज्ञान आणि इतर सर्व विषयांसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक. आठवड्याला रिव्हिजन, महिन्यातून टेस्ट. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. क्वालिटी एज्युकेशन, योग्य फी. आजच ऍडमिशन घ्या. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. आई विजन अकॅडमी, 12 इमाम चौक, पानगल मस्जिद समोर, सोमवार पेठ, सोलापूर. कॉन्टॅक्ट 9049310881.